तर त्या फ्लॅगमुळे लोक माझ्याशी इतके इन्स्टंटली कनेक्ट होत होते. कोणी मला माझी जात विचारत नव्हतं, धर्म विचारत नव्हतं, भाषा विचारत नव्हतं. ओघवत्या याच्यामध्ये माझ्याशी इतक्या सहज येऊन बोलत होती, गप्पा मारत होती, खाना खाणे आजवा म्हणत होती. त्याच्यातले 1-2 नंतर जेवायला घेऊन गेले मला. म्हणजे माझं जेवण झालेलं असताना ते म्हणले नाही नाही तुम चलो खाना तो खाना पडेगा, हमारे इधर रिवाज आहे. ठीक काय, मी गेलो त्यांच्याबरोबर, त्यांच्याशी गप्पा मारल्या. ट्रक ड्रायव्हर थांबून थांबून विचारायचे, बाबा तुला पाणी हवंय का? काय इतकं लोक जर कनेक्ट होऊ शकतात त्या फ्लॅगला, तर वाय डू आय नीड टू सर्च माय सेल्फ? when already I have an identity, I just realized that I have. आणि इट वॉज सो सुदिंग टू फाइंड माय सेल्फ. कारण माझी अजून कितीतरी सर्च करायचा प्रयत्न केला ना, तर माझं मी त्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये मला त्या दिवशी रिअलाइज झालं. मी एक भारतीय माणूस आहे आणि मला तीच आयडेंटिटी पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त काही नको. सो दॅट आयडेंटिटी आय विल कॅरी अँड आय हॅव आयडेंटिफाईड माय सेल्फ. आय एम नॉट लॉस्ट एनीवन. की मी जर त्याच्याकरता काय करू शकलो तर मला थोडंफार कॉन्ट्रीब्युशन द्यायला आवडेल. बाकी डे टू डे लाईफ आपण सगळे छपाई चालूच असते, त्याच्यात काय थांबणार नाहीये. दुकान चालू राहणार आहे, तिथं गिराईक येणार आहे, पैसे मिळणार सगळं. पण अपार्ट फ्रॉम दॅट, इफ आय कॅन स्टेप असाइड लिटल बिट फॉर 1 day in a week, step aside for 1 day in a week, and or if I can max 15 minutes, 1 minute, 1 breath if I can give it to my country, why not? त्याच्यातल्या एक बाई होत्या, त्या म्हणल्या तर तुम्हारे ऊपर जुनून सवार हो गया. तर जुनून म्हणजे मला जरा हिंदी भारी असल्यामुळे माझं कळलंच नाही आधी काय, मला कुठला तरी किडा आहे की काय असं वाटलं. पण मग त्यांना मी जरा विचारलं की जुनून म्हणजे काय, तर त्या म्हणलं की पॅशन. जुनून म्हणजे पॅशन असतं. ठीक आहे, पण मी कधी ऐकला नव्हता. आपण हिंदी सिनेमात गाणं बिणे एखादं कधी, फक्त जुनून म्हणजे काय मला कळालं. ते म्हणलं आपके ऊपर जुनून सवार हो गया. मग मला ते कळालं की याला काय म्हणायचं. तर ते पॅशन हा शब्द मग जुनून असतो, पण जुनून जास्तीत छान शब्द मला वाटला पॅशनपेक्षा. पॅशन स्टील लॅक्स हार्ट काय. आणि मग ते जुनून मला आवडल्यामुळे पंजाबी भाषेतला तो जुनून मी डोक्यामध्ये ठेवला. मी सगळ्यांना सांगायचो की का करतोय, मी म्हणायचो जुनून आहे. पंजाबी लोकांना लगेच कळायचं की आपल्याला याला काय म्हणायचं, कारण दे कुड आयडेंटिफाय इन्स्टंटली त्यांच्या भाषेत त्यांना सांगितल्यावरती. तर पंजाबमध्ये गेलो तर माझा अमृतसरचा शेवटचा स्टे होता. मला आनंद ठाकर म्हणून माझा एक मित्र आहे, त्यांनी एका मित्राला त्याच्या सांगून ठेवलं होतं, सी दिस इज सो कॉस्मिकली अरेंज्ड. काय मी एका रोटरी मेंबर आहेत, मला यांनी रेफरन्स दिला होता, त्यांना मेसेज केला होता की मी असा असा येतोय, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना त्या दिवशी बाहेरगावी जायचं होतं, त्यामुळे मग वी कुड नॉट मीट. पण मी म्हटलं बघू आता गेल्यावरती काय नाही तो वयो आहेच ना, म्हणजे कुठेही गेलं तरी तिथं कुठेतरी हॉटेल मिळतच. असं काय आय वॉज नॉट स्टार्ड कॅश बीच असं काय प्रकार नव्हता. पण मी शक्यतो प्रयत्न करत होतो की इफ आय कॅन कनेक्ट विथ अ कम्युनिटी ऑफ पीपल, रोटरी आहे किंवा दुसरी कुठली काय संस्था आहे, असं काय असेल तर देन आय कॅन टॉक टू देम अबाउट माय मेसेज. माय इंटेन्शन, माय activity was all about, agenda was all about talking about air pollution to people and how cycling can help. काय तर मग मी त्यांच्याशी ते ठीक आहे गेल्यावरती बघू म्हटलं. पण बिफोर इव्हन आय रीच देअर, ते तिथल्या ज्यांना त्या आनंद ठाकरेंनी सांगितलं, लवली सिंग, तर त्यांचा मला फोन आला, अरे तो आप आने वाले थे ना आज. आणि दिस इज लाईक गॉडसेंड एव्हरी अदर टाइम. It was not 1 day, it was 18 days in a row this was happening. काय एकदाही अडचण नाही कुठेच. आणि मग ते लवलींचा फोन आला आणि द लवली वॉज सो लवली. त्यांची तिथे एक सोसायटी होती, तिथं त्यांचे फ्रेंड्स होते, त्यांचा योगा ग्रुप होता, सायकलिंग ग्रुप होता वगैरे वगैरे. आणि वी हॅड सच अ बॉल ऑफ अ टाइम. त्यांनी मला अमृतसरमध्ये मंदिरात नेलं, स्वर्ण मंदिरामध्ये. स्वर्ण मंदिरमध्ये संध्याकाळी आम्ही गेलो, तर त्याबरोबर दिवशी माझ्याबरोबर सकाळी अटारीला गेले. अटारीला आम्ही दोघं सायकलवरती गेलो. तिकडे एक मराठी आयबी ऑफिसर भेटला. इन्सिडेंटली त्या आयबी ऑफिसरला एवढा इम्प्रेस झाला तो माझं सायकलिंग सगळं बघून. आणि मी त्याला सांगितलं की मी 45 इयर्सचा आहे आणि तो 28 इयर्सचा होता. तो मला म्हटला, यार यू डोंट लुक 45 ॲट ऑल, तर दिस लुक्स लाईक अ सिक्रेट फॉर युअर गुड लुक्स. काय म्हटलं, यार क्या बात. तर म्हटलं हो. तर तो म्हटलं सायकल बिकल काय नाही कशी चालवायची. म्हटलं माझं दुकान आहे. अँड आय डिस्पॅच्ड अ बायसिकल फॉर हिम टुडे. सो आय मेड अ सेल अटारी बॉर्डर. अटकेपर्यंत पेशव्यांनंतर पुण्यातलं
तर अटारी बॉर्डरला आपली सायकल आता गेली दुकानातनं आणि आय एम सो हॅपी, ही सो हॅपी की तो म्हटला की नाव दिस विल चेंज माय लाईफ स्टाईल. मला रोज एक 20 किलोमीटर ट्रॅव्हलिंग आहे आणि 10 किलोमीटर मी कम्फर्टेबली करू शकतो. इफ यू कॅन ट्रॅव्हल ऑल द वे 2000 किलोमीटर्स, व्हॉट इज 10 किलोमीटर्स टू गो अँड कम बॅक. थोडे 8-10 दिवस त्रास होईल म्हटलं, पण नाव दिस इज माय जुनून. काय तर त्याला पण तो जुनून तिकडे लागला आणि तो आता सायकल चालवणार. आजच त्याची सायकल गेली. तर हे असं सारखं रोज सरप्राईजेस घडत होते. एव्हरी सरप्राईज वॉज स्वीट सरप्राईज. सगळ्यात महत्वाची गोष्ट अगेन दॅट आय वुड लाईक टू मेन्शन, मी तिकडे गेलो त्या अमृतसरला. स्वर्ण मंदिर जगात खूप प्रसिद्ध आहे आणि काय भव्य आहे सगळं. इट्स ए साईट. आणि तोफीवर माझा अजून उतरलेलं नाही. तर दर्शन आणि ते सगळं ते चान्स तिथे होणार आहे. तो पॅसेज, ते पाणी बिणी, असं खूप सिरीन वातावरण आहे तिथलं. शी हॅड सेड की इव्हनिंगला जा. मग आम्ही त्या दिवशी मेड इट अ पॉइंट टू गो देर इन द इव्हनिंग. तिना टोल्ड मी गो देर इन द इव्हनिंग और अर्ली मॉर्निंग. त्यामुळे मी संध्याकाळी गेलो तर इतकं सुंदर दिसतं ते स्वर्ण मंदिर आणि खूप छान त्याचा एक ऑरा आहे सगळा. तर त्या दिवशी ते माझ्याबरोबर लवली सिंग होते. त्यांनी मला त्या तिथल्या बॉडीची जी लोक बसतात त्यांच्याकडे घेऊन गेले. त्या बॉडीच्या लोकांना त्यांनी मला बोलवलं. ते काय करताय तुम्ही, कशाला आले सायकलवरती वगैरे, फिटनेस आम्ही म्हटलं मोर दॅन फिटनेस, दिस इज द कॉज दॅट आय एम आफ्टर. तर ते म्हटलं ठीक आहे, तुम्ही दर्शन घेऊन या. त्यांनी त्यांचे कोण तिथले सुप्रीम होते त्यांना बोलवलं तोपर्यंत. आणि ते शीख धर्मामध्ये शिरोपा नावाचा ती लोक एक सन्मान करतात त्या गुरुद्वारामध्ये, फ्रॉम हेड टू टो. आणि ते एक भगव्या रंगाचं उपर्ण घालतात, केशरी रंगाचं. आणि दॅट वॉज सपोज टू बी अ ग्रेट ऑनर. आणि ते लवली सिंगनी मला सांगितलं की असं कोणाला पण ते देत नाही. दिस इज ऑनर दॅट दे हॅव डन टू यू, की तुम्ही हे चांगलं काम केलंय. आणि अजून एक गोष्ट महत्वाची त्यांनी सांगितली, काय, आय एम नॉट व्हेरी रिलिजियस बट आय स्टील बिलीव्ह इन थिंग्स, की नाव गुरुजी has accepted what you are doing. It is fair and you can continue doing this. आतापर्यंत तू एकटाच होता, आता गुरुजी तुझ्या बरोबर आहे. Now Guruji is going to walk with you. He has approved what you are doing and that is the reason they gave you this honor. आणि मला हे पक्क माहिती आहे, म्हणजे मी अनेक वेळेला वाचनात आले, पण या वेळेला मी ते अनुभवलं की नाहम करता हरिही करता ही केवलम, अशी एक संस्कृतमध्ये श्लोक आहे. मी करत नाहीये, देव करतोय. आणि मी जरी करत असलो आणि मी जर देवाबरोबर करत असलो, दोन गोष्टीत फरक मी स्वतः अनुभवले. मी त्या दिवशी त्या लवली सिंगला हे सांगितलं की मला हा अनुभव आजचा खूप स्पिरिच्युअली चार्ज वाटला. कारण मी ज्या वेळेला करतो ना, ते कागज के फुल असतात आणि वेन आय डू इट विथ गॉड इट्स अ रिअल फ्लावर. त्याला लाईफ असतं, इट स्मेल्स. काय मी जे करत होतो आतापर्यंत ते कागज के फुल होते, आता इसमें जान आहे. काय तर ते इतकं सुंदर होतं. मेस्मरायझिंग डे दॅट डे ऍट द गोल्डन टेम्पल. त्याच दिवशी सकाळी अटारी बॉर्डरवरनं वगैरे मी जाऊन आलो होतो. आणि देन द एंड ऑफ द डे वॉज टू पॅक अप अँड कम बॅक. आय केम बॅक अँड दिस कोरोना नॉनसेन्स स्टार्टेड एव्हरीवेअर. तर एवढं सगळं वेल ऑर्केस्ट्रेटेड, वेल कोरिओग्राफ्ड. आणि गुरुजी बरोबर असले की कसं आणि गुरुजी बरोबर नसले की कसं, याच्यामध्ये किती फरक आहे. आणि दिस वॉज वन ऑफ द मोस्ट इंडल्जिंग, स्पिरिच्युअली पॉवर किंवा काय आपण म्हणू, अशा सगळ्या याचा होलिस्टिक 360 डिग्री फुलफिलिंग, सॅटिस्फाईंग, कंटेंटेड एक्सरसाइज दॅट आय हॅड. आणि खूप लोकांनी मला याच्याकरता प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं. एक 2-4 लोक ऍक्च्युअली खिशातनं पैसे काढून दिले. म्हणलं आम्ही काय करू शकत नाही, पण बाबा हे 500 घे, हे 1000 घे. काय दिस इज द बेस्ट वी कॅन डू फॉर आवर सेल्स. मी त्यांना म्हटलं मला पैसे बिशे काय देऊ नका. ते म्हणले नाही, यू डोंट नीड मनी दॅट वी नो बट वी कांट डू एनिथिंग. सो दिस इज जस्ट अ टोकन ऑफ कॉन्ट्रीब्युशन यू टेक इट. अनेक संस्थांनी आता मला सांगितले की तुम्ही इकडे या, मी स्पॉन्सर करू तुम्हाला सगळे ट्रिप. मी तिकडे या, सगळी स्पॉन्सर करू ट्रिप. दिस इज नॉट अबाउट स्पॉन्सरशिप्स बट दिस इज हाऊ पीपल आर कनेक्टिंग. And ultimate aim of our society. I am part of Rotary now and I thank Rotary
टू द बॉटम ऑफ माय हार्ट. ज्या दिवशी मी रोटरीमध्ये आलो, आय मेन्शन दॅट ऑन द ग्रुप दॅट डे, रोटरी चेंज्ड माय ॲटिट्यूड. बिकॉज पीपल हिअर आर सो हेल्पिंग, आय विल नेव्हर फाइंड माय सेल्फ हेल्पलेस. कारण हे वातावरण मी एकंदरीत बघितलं, माझा ऍक्च्युअली ॲटिट्यूड चेंज झाला. मी एवढा चांगला आधी कधी नव्हतो. रोटरी चेंज मी बिकॉज इट ऍक्च्युअली डज. Whatever good things happen in my life, I will always have to be grateful about that. And I am very grateful to Rotary because this change in me was brought by Rotary, and that was the only reason I could complete that journey, and I will be able to perform further. So I thank and I will be very grateful to Rotary Club of Pune Lokmanya Nagar and Rotary International. I thank you all for patiently listening to me. I hope the message is through. We will all cut down on pollution as much as we can. Even if it is 1 minute cycling a day, that will also help. That will help the children that are going to be born in future. 100 जर विकलांग जन्माला येत असतील आता, तर let's try to bring it to 60, 80, at least 20 lives you can save. तेवढं जरी आपण अचीव्ह करू शकलो ऍज अ जनरेशन, कारण वी आर द वन्स who have spoiled this. People born between 70 and 2000. ही लोक आता खूप मोठ्या प्रमाणावरती व्हेकल्स वापरतात. माय फादर डिड नॉट गिव्ह मी दिस पोल्युशन. आय क्रिएटेड इट फॉर माय सेल्फ. सो लेट्स स्टार्ट समवेअर व्हेरेवर वी कॅन. थँक्यू सो मच अँड गुड नाईट.